नमस्कार। बोल आजाद न्यूज में हम आपका स्वागत करते हैं। आइए देखते हैं आज के प्रमुख समाचार। तहसीलदार कार्यालय नांदुरा। दिव्यांग लाभार्थ्यांसाठी यूडीआयडी कार्ड अनिवार्य। 25 मार्चपर्यंत कागदपत्रे जमा करण्याचे तहसीलदार अजितराव जंगम यांचे आवाहन। नांदुरा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या नांदुरा तालुक्यातील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांसाठी आता वैश्विक ओळखपत्र उडीड कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे। या संदर्भात तहसीलदार श्री अजितराव बाळकृष्ण जंगम यांनी तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांना आवाहन केले आहे की त्यांनी आपले यूडीआयडी कार्ड आधार कार्डशी संलग्न करून आवश्यक कागदपत्रे 25 मार्च 2026 पूर्वी संबंधित ग्राम महसूल अधिकारी, तलाठी किंवा महसूल सेवकांकडे कोतवाल किंवा थेट संजय गांधी योजना विभाग तहसील कार्यालय नांदुरा येथे जमा करणे बंधनकारक आहे। ज्यांनी मागील 3 महिन्यांमध्ये जमा केलेले आहे त्यांना पुन्हा जमा करण्याची आवश्यकता नाही। प्रमुख मुद्दे: अनुदान बंद होण्याची शक्यता, विहित मुद्दीत यूडीआयडी कार्ड आणि आधार कार्डची माहिती अपडेट न केल्यास लाभार्थ्यांचे मासिक अनुदान थांबवले जाऊ शकते। वाढलेले अर्थसहाय्य, दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणारे मासिक अर्थसहाय्य आता 1500 रुपयांवरून 2500 रुपये करण्यात आले असून हे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात द्वारे जमा केले जाते। योजनांचा समावेश संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना यांतर्गत लाभ घेणाऱ्या सर्व दिव्यांग व्यक्तींनी ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे। 15 सप्टेंबर 2025 च्या शासन निर्णयानुसार विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांचे आधार कार्ड संबंधित योजनेशी संलग्न करणे आवश्यक आहे। तरी नांदुरा तालुक्यातील एकाही पात्र दिव्यांगाचा लाभ खंडित होऊ नये यासाठी लाभार्थ्यांनी तातडीने नजीकच्या महसूल कार्यालयाशी किंवा संजय गांधी योजना विभाग तहसील कार्यालय येथे संपर्क साधून आपली कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन तहसीलदार कार्यालय नांदुरा यांचे मार्फत करण्यात आले आहे।